नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. जाणून घेऊया झटपट की काय असणार आहे पुढील ट्विस्ट. तर मित्रांनो, नागराजला आता अर्जुन आणि सायलीची भीती वाटायला लागली आहे. काही झालं तरी अर्जुन आणि सायली प्रकरणाच्या मुळाशी जाणार हे त्याला माहित असतं. त्यामुळे आता तो त्यांना घाबरायला लागलेला असतो. म्हणून तो प्रियाला सांगतो की प्रिया, आता तुला माझी मदत करावी लागेल. प्रिया म्हणते की मी काय मदत करू शकणार आहे तुमची. हे बघा, तुम्हाला जे करायचंय ना ते तुमच्या पद्धतीने करा. उगाच माझ्यापर्यंत येऊ नका. सगळं काही मला भोगायला लागतं मग. नागराज म्हणतो की तुला माहितीये ना, ऑलरेडी मैपत जेलमध्ये आहे आणि जर मीही जेलमध्ये गेलो तर तू इथे सुखाने कशी काय राहशील. त्यामुळे तुला माझी मदत करावीच लागणार आहे. हे बघ, तुला आता काय करायचंय की काहीही झालं तरी अर्जुन आणि सायली घरातच राहिले पाहिजे. म्हणजे अर्जुन आणि सायलीची शोध मोहीम तुला थांबवायची. ते दोघं घरातच राहतील असं काहीतरी कर. असं म्हटल्यावर प्रिया म्हणते की ठीक आहे, मी यावर काहीतरी विचार करते. पण नागराज म्हणतो की फक्त विचार नको करू, कारण तुला माहितीये ना, तू सगळ्यांना जड झालीयस. किल्लेदारांनाही जड झालीये आणि सुभेदारांनाही जड झालीये. त्यामुळे प्रिया, जर मी तुझी खरी कारस्थानं बाहेर काढली ना, तर तू कोणालाही तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही. प्रिया म्हणते की ठीक आहे, मी करते काहीतरी. मग प्रिया आता घरी आलेली असते. प्रिया जेव्हा घरी येते तेव्हा सर्वांचा नाश्ता सुरू असतो. नाश्ता झाल्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो की सायली, आपल्याला ठीक 1 वाजता सिनियरच्या घरी जायचंय. आपल्याला काही चौकशी करायची आहे. सायली म्हणते की ठीक आहे, चालेल. मी एक काम करते, पटकन आता जेवणाची तयारी करून घेते आणि मग जेवण वगैरे झाल्यानंतर आपण निघूयात. अर्जुन म्हणतो की चालेल. सगळेजण आता ज्याच्या त्याच्या रूम मध्ये गेलेलं असतं. सायली आणि विमल दोघीही आता स्वयंपाकाला लागलेल्या असतात. या सायलीवर नजरच ठेवून असते की कधी एकदाची ही सायली किचन मधून जाते. सायलीचा आता सगळा स्वयंपाक आवरलेला असतो आणि मग ती विमलला म्हणते की विमलताई, तुम्ही एक काम करा, आता हे सगळं जेवण ना भांड्यामध्ये काढून ठेवा, कारण ना मला खूप उशीर झालाय. मला परत आवरावंही लागेल ना, जेवल्यावर आम्हाला लगेच निघायचंय. मला म्हणते की सायलीताई, काळजी करू नका, मी आहे ना, मी सगळं करून घेईल. मग सायली आता निश्चिंतपणे तिच्या रूम मध्ये जाते. तर प्रिया आता त्यावर डोळाच ठेवून असते. मग प्रिया किचन मध्ये येते. विमलला म्हणते की विमल, माझी काही हेल्प हवी आहे का. विमल म्हणते की नाही नाही, आता सगळं काही झालंच आहे. प्रिया आता मुद्दाम विमलला काम लावते आणि विमलला म्हणते की विमल, प्लीज माझं एक काम कर ना, माझ्या रूम मध्ये ना मी माझा मोबाईल विसरून आलीये, तेवढा घेऊन ये बरं. मग विमल लगेचच आता तो मोबाईल आणण्यासाठी जाते. त्याच वेळात प्रिया लगेच तिचं काम करते. विमलने ज्या भांड्यांमध्ये भाजी, चपाती सगळं काही काढून ठेवलेलं असतं, ते भांडे आता प्रिया रिकामे करते आणि सगळं काही डस्टबिन बॅग मध्ये टाकते आणि ते भांडे जसे होते तसेच झाकून ठेवते. त्यामुळे विमललाही डाऊट येणार नसतो की प्रियाने असा काहीतरी पराक्रम करून ठेवलाय की घरातलं सगळं जे जेवण आहे ते तिने डस्टबिन मध्ये टाकलंय. मग प्रियाचा मोबाईल घेऊन येते आणि प्रियाला मोबाईल देते. विमल आता तिची बाकीची कामं करत असते, म्हणजे ओटा वगैरे पुसून ठेवत असते, बाकीची कामं करत असते. थोड्या वेळानंतर सर्वजण जेवायला येतात. सर्वजण डायनिंग टेबलवर जेवायला बसलेले असतात. जेव्हा जेवणासाठी भांडी उचकली जातात तर त्या भांड्यांमध्ये अन्नच नसतं. ते बघून सगळेजण शॉक होतात. कल्पना म्हणते की हे असं कसं काय शक्य आहे. मी तर सायलीला आणि विमलला जेवण बनवताना बघितलं होतं एकदा. विमल म्हणते की अहो, तुम्ही तर फक्त बघितलं होतं, मी तर जेवण बनवलंय. सायली ताईने मी मिळून जेवण बनवलंय. जेवण कुठे गेलं असं, आणि ह्या भांड्यांमध्ये काहीच कसं नाहीये. तेवढ्यातच सायली आणि अर्जुनही तिथे आलेले असतात. जेव्हा सायलीला कळतं की भांड्यांमध्ये अन्नच नाहीये, ते बघून तीही शॉक होते. आता प्रिया मुद्दाम पूर्णा आजीला म्हणत असते की पूर्णा आई, अगं कशाला तुम्ही टेन्शन घेताय, मला माहितीये या सायलीने जेवणच बनवलं नसेल. काय आहे ना, या सायलीचा आजकाल पाय घरात राहतच नाही, नुसती बाहेर भटकत असते. म्हणजे तिला बाहेरची कामं जास्त महत्वाची वाटतात घरातल्या कामांपेक्षा, आणि मग त्यामुळेच ती स्वयंपाक करायला विसरली असणार. तेव्हा सायली म्हणते की प्रिया, स्वयंपाक करायला विसरणारी मी म्हणजे काही तू नाहीयेस, आणि माणूस स्वयंपाक करण्याचं कधी विसरत नाही. मी आणि विमलताईने आम्ही दोघींनी मिळून स्वयंपाक केला होता. जर स्वयंपाक गायब आहे तर काहीतरी गडबड नक्की आहे. पण या सगळ्या कारस्थानामागे प्रियाच आहे असा डाऊट सायलीला आलेला असतो. सायली प्रियाला म्हणते की प्रिया, या सगळ्या गोष्टी तूच तर नाही केल्यास ना, तूच तर अन्न गायब केलं नाहीयेस ना. प्रिया म्हणते की हा, मी कशाला करू हे सगळं, मला काय मिळणार आहे हे सगळं करून. तेवढ्यातच कचऱ्याची गाडी आलेली असते. विमल आता कचरा घेऊन बाहेर जाते आणि त्या कचऱ्याच्या डब्यात तिला ती पिशवी दिसते ज्यामध्ये प्रियाने अन्न टाकलेलं असतं. ते बघून विमल शॉक होते. घरात आल्यानंतर ती सगळ्यांना सांगते की डस्टबिन मध्ये सगळं अन्न कोणीतरी फेकलंय. हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो आणि हे काम फक्त प्रियाच करू शकते याचाही सगळ्यांना अंदाज आलेला असतो. सगळेजण आता प्रियाकडे बघत असतात आणि पूर्णा आजी प्रियाला खूप बोलते
प्रियाला म्हणते की प्रिया, मला माहितीये की हे सगळं कारस्थान तू केलंयस. अगं निदान तुला जेवण बनवता येत नाही तर निदान कोणाचं तरी जेवण बिघडवू नकोस. आता या गोष्टीची तुला शिक्षा मिळणार. संध्याकाळचं जेवण तू एकटीने बनवायचंयस. असं म्हटल्यावर प्रियाला आता टेन्शन आलेलं असतं की या सगळ्या गोष्टीमुळे ती फसलेली असते आणि संध्याकाळचं जेवणही तिच्यावर आलेलं असतं. सायलीला आणि अर्जुनला बाहेर जायचंच असतं रविराजकडे. त्यामुळे विमल म्हणते की सायलीताई, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आणि अर्जुन दादा बाहेर काहीतरी खाऊन घ्या. मी घरात पुन्हा एकदा स्वयंपाक करते. मग सायली म्हणते की ठीक आहे. सायली आणि अर्जुन तिथून गेलेले असतात. प्रियाचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो. प्रिया किचनमध्ये जाते, परंतु तिला काहीच सुधरत नसतं. काय जेवण बनवावं, कसं बनवावं आणि कुठून सुरुवात करावी हे तिला काहीच कळत नसतं. आणि मेन म्हणजे तिने कालच नेल आर्ट केलेलं असतं, त्यामुळे तिला तिची नखं खराब होऊ द्यायची नसतात. मग प्रिया विचार करते की राहू दे, कोणाला काय करणार आहे. मी एक काम करते, बाहेरच्या एखाद्या हॉटेलमधून जेवण मागवते. जे असं एकदम साधं सुद्धा जेवण मागवते, कमी मसाल्यांमधलं, म्हणजे घरच्यांना डाऊट येणार नाही. तेवढ्यातच अश्विन घरी आलेला असतो. तो प्रियाला किचनमध्ये बघतो, त्याला खूप आनंद होतो. प्रियाला तो म्हणतो की तन्वी, मी जर तुला असं किचनमध्ये बघितलं ना तर मला खूप छान वाटतं. काय करते किचनमध्ये? तेव्हा प्रिया म्हणते की मी आज सगळ्यांसाठी जेवण बनवणार आहे. अश्विन म्हणतो की ठीक आहे, तू जेवण बनव, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अस्मिता ताईला काजूची ॲलर्जी आहे. कारण जेव्हापासून तिला दिवस गेले तेव्हापासून त्या गोष्टीने तिला ॲलर्जी होतीये, त्यामुळे काजू कशातही घालू नकोस. प्रिया म्हणते की चालेल. अश्विन गेल्यानंतर प्रिया किचनमध्ये टाइमपासच करत असते. तेवढ्यातच पार्सलही आलेलं असतं. मग प्रिया पार्सल घेते आणि ते सगळं जेवण ती व्यवस्थित भांड्यांमध्ये काढून ठेवते आणि पिशव्यांची व्यवस्थित विल्हेवाट करते, जेणेकरून कोणालाही तिच्यावर डाऊट येणार नाही. जेवण वगैरे बनलेलं असतं. सायली आणि अर्जुन सुद्धा बाहेरून आलेले असतात. मग त्यानंतर रात्रीचे सगळेजण जेवायला बसतात. प्रियाने जेवण बनवले त्यामुळे सगळेजण थोडेसे डोळे झाकच करत असतात. पण सर्वांच्या ताटात वाढल्यानंतर सगळेजण शॉक असतात की हे जेवण प्रियाने बनवले म्हणून. सगळेजण जेवण टेस्ट वगैरे करतात तर जेवणाची टेस्टही उत्तम असते. जेव्हा अस्मिता ते जेवण खाते तेव्हा 2-3 घासानंतर तिला मळमळायला लागतं आणि तिला लगेच उलटी होते. अस्मिता प्रियाला विचारते की तन्वी, तू या जेवणामध्ये काय घातलंयस? तेव्हा प्रिया म्हणते की काही नाही, आपले नेहमीचेच मसाले टाकले, वेगळं काही नाही टाकले मी. आणि मग अस्मिताला त्या जेवणामध्ये, त्या भाजीमध्ये एक काजू सापडतो. मग अस्मिता म्हणते की ह्या काजूमुळे मला उलटी झाली. तन्वी, तुला माहित नाहीये का मला काजूची ॲलर्जी आहे ते? मग सायली सुद्धा आता प्रियावर ओरडते. प्रियाला म्हणते की प्रिया, तुला कळत नाही का, अस्मिता ताई गरोदर आहेत, त्यांना काजूची ॲलर्जी आहे आणि तू कसा काय काजू टाकतेस भाजीमध्ये? तुला काय ह्या गोष्टी माहित नव्हत्या का आधी? तर सायली म्हणते की आता मला कशा काय माहित असणार, आता सगळ्याच गोष्टी थोडीच मला माहित असणार की कोणाला कसली ॲलर्जी आहे म्हणून. मग अश्विन म्हणतो की अगं तन्वी, असं काय करतेस? मगाशीच तर मी तुला सांगितलं जेवण बनवताना की अस्मिता ताईला काजू चालत नाही म्हणून. मग आता प्रिया तोंडावर पडते. प्रिया म्हणते की अरे हो हो, मी विसरलेच अरे. सायली म्हणते की पण प्रिया, तुला माहितीये का तुझी चोरी पकडली गेलीये ग. तेव्हा प्रिया म्हणते की काय बोलतेस सायली, कसली चोरी? तर सायली म्हणते की प्रिया, आम्हाला सगळ्यांना माहितीये की हे जेवण तू बाहेरून बोलवलंयस म्हणून. प्रिया घाबरते आणि म्हणते की हिला कसं काय कळलं? सायली म्हणते की अगं प्रिया, आपल्या घरामध्ये काजूच नाहीये. जेव्हापासून अस्मिता ताईला दिवस गेले आणि त्यांना जेव्हापासून काजूची ॲलर्जी होतीये तेव्हापासून आपण घरात काजूच भरलेले नाहीये. मग तू भाजीमध्ये काजू टाकलेस कुठून? सगळ्यांना आता प्रियावर डाऊट आलेला असतो आणि प्रिया खरी चोर आहे आणि प्रियानेच हे सगळं जेवण हॉटेलमधून मागवलंय हे सगळ्यांना समजलेलं असतं. आणि त्या गोष्टीमुळे अश्विनही प्रियावर खूप चिडलेला असतो की कारण पुन्हा एकदा या प्रियाने खोटारडेपणा केलेला असतो. पूर्ण आजी तर प्रियाला खूप बोलते. प्रियाला म्हणते की प्रिया, तू घरातलं किचन सांभाळण्याच्या लायकीची तर अजिबातच नाहीये. पण या गोष्टीची आता मी तुला दुसरी शिक्षा देणार आहे की तुझ्या लायकीचं काम तू करायचंय. घरातली सगळी साफसफाई उद्यापासून तू करायची आहेस. विमलला उद्यापासून सुट्टी. विमल फक्त किचनमध्येच काम करू लागेल. बाकीच्या ठिकाणी विमल कुठेही दिसणार नाही. आणि तन्वी, तू आता सगळीकडे झाडू मारायचा, फरशी पुसायची, सगळं काही घरातली साफसफाई असेल ती तू करायची आणि किचनमधली भांडी सुद्धा तूच घासायची. प्रिया आता चांगलीच तोंडावर पडलेली असते. तिला माहित असतं की ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत ज्या काही झाल्यात ना त्या फक्त नागोबामुळे झाल्या. ती नागोबाला कॉल करते आणि म्हणते की मी तुमचं काही एक ऐकणार नाहीये. तुमच्यामुळे मी या सगळ्या गोष्टीमध्ये फसते. तेव्हा नागराज म्हणतो की तू जर माझं ऐकलं नाहीस तर मी तुला जिवंत सोडणार नाही. जी हालत मी मैपतची केली होती, ज्या गोडाऊनमध्ये मैपतला मी डांबून ठेवलं होतं ना, तिथे तुला ठेवेल. पण मैपतला तरी मी जिवंत सोडलंय, तुला जिवंत नाही सोडणार मी. प्रिया पुन्हा घाबरते.
रात्रीच्या वेळी जेव्हा प्रिया झोपलेली असते तेव्हा प्रियाला भास होत असतात की नागराज हा तिच्या जवळ आलोय आणि तिचा गळा दाबतोय आणि नागराज तिला म्हणतोय की प्रिया, मी आता तुला जिवंत सोडणार नाहीये, कारण तसाही आता मी जेलमध्ये चाललोय आणि मी इथे तुला सुखाने जगू देणार नाही, असं तो म्हणत असतो. तेव्हा प्रिया दचकून उठते. अश्विन तिला म्हणतो की काय झालं. तेव्हा प्रिया विचार करत असते की हा नागोबा मला जिवंत ठेवणार नाही. या नागोबापासून वाचण्यासाठी मला काहीतरी करावं लागेल. मला आता असं काहीतरी करावं लागेल की नागोबा मला काही कामही सांगणार नाही आणि मी माझं वेगळं अस्तित्व निर्माण करेल, जेणेकरून या घरातून मला कोणीही बाहेर काढू शकणार नाही. त्यामुळे प्रिया आता वेगळ्याच गोष्टीच्या मागे लागणार असते. ते म्हणजे सुभेदारांची प्रॉपर्टी तिच्या नावावर करून घेण्यासाठी प्रिया आता प्रयत्न करणार असते आणि तिचे पुढचे प्रयत्न फक्त तिच्या स्वतःसाठी असणार असतात. तर मित्रांनो, हा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि असेच भन्नाट ट्विस्ट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.